इंडस्ट्री, डॉक्टर्स किंवा फार फार तर फार्मसी शॉप. बट विद्यार्थ्यांना काहीतरी परत द्यायचं ही खूप मोठी गोष्ट आहे. त्यामुळं एक मनापासून ग्रॅटिट्यूड, धन्यवाद द्यायचं झालं तर मी शॉर्ट कंपनीला देतो. कारण त्यांनी मला एक वेगळी ओळख दिली. माझं कॉलेज सांगायला गेलं तर गेहलोत इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी कोपरखैरनेमध्ये आहे आणि माझं नेटिव्ह प्लेस सांगली 32 शिराळा, एक छोटं गाव आहे सांगली जिल्ह्यातलं. आणि तिथून येऊन मराठी बोललो. काय केलं मी, एसे लिहिलेला तो होता फार्मसी प्रोफेशन इन इंडिया अँड माय कॉन्ट्रीब्युशन इन फ्युचर. सो मला नेहमीच वाटायचं की फार्मसीमध्ये येणारे लोक बऱ्याचदा काय करतात की बाय चॉईस येण्याऐवजी बरेच जण बाय चान्स येतात. म्हणजे MBBS ला जायचं असतं, MBBS ला मिळतंय, काय करायचं, चला फार्मसी करूया. पण मग इथं आल्यावरती समजलं की या फील्डमध्ये खूप साऱ्या समस्या आहेत. मग या प्रोफेशनसाठी करायचं काय, तर थर्ड इयरला असताना आर्टिकल लेख लिहायला सुरुवात केली फार्मसीमध्ये. आय हॅव रिटन वन बुक इन मराठी लँग्वेज. पुस्तकाचं नाव आहे फार्मसिस्ट तुमच्या आरोग्यासाठी. तुम्हाला ई साहित्य प्रतिष्ठानवरती PDF बुक मिळून जाईल. तर त्यामध्ये मी काय केलं की फार्मसिस्ट कोण आहे, तो भविष्यात काय करू शकतो, त्याचा रोल काय आहे. म्हणजे फक्त औषध विक्रेता नाहीये, ही इज ऑल्सो पार्ट ऑफ हेल्थ केअर प्रोफेशनल, हे मला सांगायचं होतं. आणि कोणाला सांगायचं होतं, सर्वसामान्य लोकांना सांगायचं होतं. जे इंग्लिशमध्ये शिकलो ते मराठीत सांगायला सुरुवात केली आणि त्याला सक्सेस भेटत गेलं. आणि इंटरव्ह्यूमध्ये मी हेच सांगितलं, फार काही वेगळं सांगितलं नाही. म्हणजे अकॅडमिक परफॉर्मन्स चांगला होता, आधी ते सांगायला काही हरकत नाही. जो मी एसे लिहिलेला होता सुरुवातीला मराठीत लिहिला, नंतर गुगल ट्रान्सलेटची हेल्प घेऊन इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट केला आणि तो एसे सिलेक्ट झाला. म्हणजे लँग्वेज बॅरियर लाईफमध्ये कधीही येत नाही. दुसरी गोष्ट मला सांगायला आवडेल, आता लोकांपर्यंत पोहोचायचं कसं. यूट्यूब हा एक प्लॅटफॉर्म होता आणि मी थर्ड इयरमध्ये असताना एक यूट्यूब चॅनल सुरू केला. यूट्यूब चॅनलचं नाव आहे आम्ही फार्मसिस्ट. मी कधीही हे नाव असं दिलं नाही की फार्मसिस्ट आशिष करली किंवा फार्मसिस्ट आशिष. आम्ही फार्मसिस्ट, त्याचा इंग्लिशमध्ये अर्थ होतो वी आर फार्मसिस्ट. सो त्या यूट्यूब चॅनलला इतकं सक्सेस मिळालं कोविडमध्ये आणि नंतर की आज त्या यूट्यूब चॅनलवरती 60,000 सबस्क्रायबर आहेत. आणि ते प्रेम कोणाकडून भेटलं तर तुमच्याकडून, म्हणजे सर्वसामान्य लोकांकडून. त्यामध्ये मी फार्मसी करिअर, ॲडमिशन या संदर्भात मार्गदर्शन करत असतो. तर सगळ्यात पहिलं महत्त्वाचं हेच की या कंपनीला जर मार्केटिंग करायचं होतं, सेल वाढवायचा होता, तर दे कॅन अप्रोच टू सिप्ला किंवा मग अशा काही इंडस्ट्री ज्यांना पॅकेजिंगसाठी गरज आहे. कॉलेजमध्ये यायची काय गरज होती. पण आपण ज्या समाजामध्ये राहतो त्यांचं आपण काहीतरी देणं लागतो आणि ते देण्याच्या वृत्तीनं ही कंपनी जे काय करत आहे ना, हॅट्स ऑफ. म्हणजे एवढंच मी सांगेल आणि मनापासून धन्यवाद देईल की माझ्यासारख्या विद्यार्थ्याला ही संधी दिली. त्यामुळे एक माझी एक वेगळी ओळख निर्माण झाली आणि त्यामुळे खरंच खूप धन्यवाद. आणि स्पेशल थँक्स संतोष सरांना. कारण म्हणजे जेव्हा माझी निवड झालेली होती आणि गुजरातला जायचं होतं, थोडासा नर्वस होतो. संदीप सरांना पण आठवत असेल, कारण एकटाच मुलगा होतो, सगळ्या मुली होत्या. तर म्हणजे त्या मुली होत्या म्हणून टेन्शन नव्हतं, पण मी एकटा मुलगा होतो म्हणून टेन्शन होतं. आणि दुसरं असं टेन्शन होतं ते म्हणजे आपण थोडंसं ग्रामीण भागातून येतोय, चांगलं इंग्लिश एवढं कम्युनिकेशन नाहीये, कसा संवाद साधू आपण, त्यांच्यात थोडासा नर्वसनेस होता. पण मग ते सगळं बाजूला ठेवलं. संदीप सरांनी त्या दिवशी सांगितलेलं मला आठवते की कधी स्वतःला लो फील करून द्यायचं नाहीये, आपल्यात काहीतरी आहे म्हणून आपण इथंपर्यंत पोहोचलोय आणि स्वतःला रोज इम्प्रूव्ह करत राहायचं. आणि नक्कीच सर आज इथे शब्द देतो की हळूहळू इम्प्रूव्हमेंट होईल आणि नक्की तुम्हाला एक दिवस माझा अभिमान वाटेल. पुन्हा एकदा मी शॉर्ट कंपनीला धन्यवाद देतो की विद्यार्थ्यांसाठी असं काहीतरी करतायत. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू.